हेलो मैम, कैसे हो आप? All good, all good. हेलो मैम. Yes, hi ma'am, Manuja ma'am, how are you? आय कल एम फाईन. काल शाळेतून एंटर करते मी. इमॅजिन. काय? मी माझ्या स्कूल ऑफिस मधून एंटर करते. वाव. आय एम लर्निंग शेअर्स. मुलांना नका शिकवू म्हणजे नाही, झालं. मी माझ्या ऑफिसमध्ये. हा म्हणजे छोट्या पिल्लांना नका शिकवू, नाही तर सगळे गुड वर्ग ना. अभी से सीखेंगे तो बेस विल बी वेरी स्ट्रॉन्ग. यस यस। कहीं ना कि अभी से सब वॉरेन बफे हो जाएंगे। कल कहा था कल इम्पोर्टेंट सेशन मिस किया आपने। कल हमने जीरो लॉस स्ट्रॅटेजी सिखाया हा. अजून आणि तुमच्यासाठी आहे. आम्ही आफ्टरनून सेशन स्किप केला, व्हेरी बॅड। आता मी रिपीट नाही घेणार झिरो लॉस स्ट्रॅटेजी। ओके। आय नो मॅम. मी ऐकत होते पण मी स्क्रीनवरती येऊ शकले नाही. ओके, नो प्रॉब्लेम ॲट ऑल। ऐकलं ना? येस. समजलं ना? येस. सो आय अंडरस्टूड युअर टॉप गेनर्स, टॉप लुझर्स हे, आणि काल आपलं हे होतं. कॉंग्रॅच्युलेशन, खूप छान प्रॉफिट केलाय। कसा केला सांगा जरा आम्हाला सगळ्यांना, काय स्ट्रॅटेजीज वापरली? 35,000 चा प्रॉफिट आहे, सगळेजण कॉंग्रॅच्युलेशन करू शकतात मॅमला। थैंक यू। Congratulations. Congratulations. Congratulations, Krishna ma'am. Wow, अभी very अभी motivating. Congratulations. ग्रेट मॅडम ग्रेट. छान. कसं काल केलं तुम्ही? त्यांचा काल 200 रुपयांचा लॉस होता ना, हा तेव्हाची रिॲक्शन आणि आत्ताची रिॲक्शन. नाही, काल 200 रुपयाच्या लॉस वाल्या मॅडम नाही आहेत, या नवीन आहेत ज्या पहिल्यांदा स्टॉक मार्केटमध्ये आल्यात, एंटर केल्या। ओके, वाव. येस राजू। बुल आला आणि प्रॉफिट झाला. बुल आला आणि प्रॉफिट झाला। बुलचं मॅजिकच वेगळं आहे। बुल 1-1 करोड रुपये घेऊन येतो घरी। आहे नाही, का मुलं स्टार्ट आहे? तरी माझी छान झाली. मॅडम मुलं आहे का? आहे ना, हो आहे। आहे ना, दाखवते. दाखवत आहे, दाखवा दाखवा बघू द्या, दर्शन तरी घेऊ बुलचं आम्ही. तिकडे छान छान. न्यूयॉर्कला जावं लागतं सर बुलचं दर्शन घ्यायला। मॅम, नाही एक तुम्ही आणलं ना, विचारायचं आहे होतं. का तुमच्याकडे आहे बुल? आहे, बरं. आहे। आहे, मी घेईल, मी पाहतो. येस। मॅम, एक विचारायचं होतं मला. हम्म. त्या दिवशी तुम्ही ती पोझिशन दिली होती, ती हो. माझे कुठले पाहिलं. स्टडी हो पाहिला वाले पाहिला, छान आहे. स्टॉक असतील बेस्ट ऑफ तर लक. कॉंग्रेट्स. थँक्यू. ठीक आहे मॅम. मॅम, इफ आय हॅव टू ऑर्डर तर मी तुम्हाला ऑर्डर प्लेस करू का बुलसाठी? विचार करतो. आहे, हं? आहे। याच्यासोबत करेक्ट ना करेक्ट आपण एक करेक्ट. कस्टमाइज सिल्वर कॉइन देतोय, हा ज्यांना पण मिळाला आहे, ज्यांच्या घरी बुल ऑलरेडी आलाय, कस्टमाइज सिल्वर कॉइन देतोय। तो त्या पोझिशन्सला कुठे लावायचा आहे तो सांगणार आहे मी, आणि त्याला कुठे तुमच्या डायरेक्शन हिशोबाने ठेवायचं आहे ते ॲज पर बर्थडे मी सांगणार आहे। सो पण मॅम, हे कुठे ठेवायचं? ऑफिस टेबलवर की वेअर? तुम्ही जिथे बसून ट्रेडिंग करणार आहात, ओ माय गॉड. तुम्ही जिथे बसून ट्रेडिंग करणार आहात, जिथे तुम्हाला मॅडम बुल पैसे कमवायचे आहेत। हा मॅम, ते कॉइन कुठे ठेवायचं सांगा एकदा. कॉइन आहे ना, तो त्या ह्याच्यावर ठेवा मॅम, सांगते। रेकॉर्डिंग फनी आहे, बट त्याची जी मान्यता आहे, मी आणि स्मिता मॅम आम्ही सगळेजण गेलो होतो आणि तिथे मी खूप सारे व्हिडिओज पण टाकलेत। तर ह्याच्या बॅक साईडला त्याची मान्यता आहे की इथे जेव्हा तुम्ही टच करता दिवसातनं 3 वेळेस, तर अबंडन्ससाठी गुड, ही तिथली मान्यता आहे। लोकांनी खूप मोठा इश्यू बनवलाय त्याचा, पण दॅट इज अ फॅक्ट। याच्या बॉल्सला हात लावला की तुम्हाला अबंडन्स मिळतं, सिम्पल आहे, हा तिथला रिच्युअल आहे। सो हा जो कॉइन आहे ना मॅम, इकडे खाली ठेवा, ते दोन्ही अट्रॅक्ट करतात आणि आपल्याला अबंडन्स मिळायला सुरुवात होतं। अपूर्वा मॅम, अच्छा, ओके. सो प्रतीक्षा मॅम आणि अपूर्वा मॅम तुमच्याकडे पण आले, ज्या ज्या मॅम, लोकांकडे आलाय। ती येस, कॉइनचे मला कॉइन नाही अपसाइड भेटलं. कोणती आहे? ती कळत नाही म्हणजे. दोन्ही चालेल, तुम्हाला सिम्बॉल्स पाहिजे तर सिम्बॉल्स आणि नंबर्स वर ठेवा। अच्छा, चालेल चालेल. हं? तो आणि जो ते पण बर्थडे हे, नुसार म्हणत होते, त्याचं काय? त्या बर्थडेट नुसार तुम्हाला डायरेक्शन दिलेली आहे ऍज पर न्युमरोलॉजी, पण शेवटी तो आतमध्ये येणारा पाहिजे। अच्छा, तो आतमध्ये ओके. येणारा पाहिजे, कारण तो आतमध्ये आला पाहिजे, बाहेर नाही गेला पाहिजे। माझ्याकडे अच्छा, फुल्स दिसतील तुम्हाला, पण सगळे आतमध्ये येणार आहेत, आतमध्ये म्हणजे मॅडम? घराच्या आतमध्ये। अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे जिथे ट्रेडिंग करतो तिथे समोर ठेवलं तर चालेल ना? येस, येस। अच्छा, फक्त घराच्या आतमध्ये पाहिजे, तो बाहेर नाही पाहिजे। ओके. डायरेक्शन तुमची न्युमरोलॉजी नाही झाली आहे ना मॅम सोबत? रिमेंबर बर्थडे होता। सो डन, आपण जाऊया। आम्ही तिकडे फेअरलेस गर्लला पण गेलो होतो, जी
तिकडे तुम्ही फेअरलेस गर्ल जर गुगल सर्च केलं ना, तर ती ऑल द टाइम न्यूयॉर्क एक्सचेंज कडे बघतीये अशी वर राहून. पण मॅम तुम्ही तेही फोटो फोटो आणि पाहिला रील्स मॅम आम्ही. टाकलेत ना. हो हो, टाकलेत टाकलेत, सगळे टाकलेत, विथ इन्फॉर्मेशन टाकलेत आपण. सो जाऊया पुढे. काल आपण फ्युचर्स शिकलोय, ऑप्शन्स आपलं बाकी आहे. बाकी सगळेजण प्लीज माईक बंद ठेवा थोडा वेळ. कॉंग्रॅच्युलेशन आज ज्यांनी सगळ्यांनी प्रॉफिट केलेत. फर्स्ट ऑफ ऑल ह्याला टर्मिनल म्हणतात. हेच टर्मिनल डाउनलोड करायला मी तुम्हाला सांगत होते की वारंवार टर्मिनल का डाउनलोड करायचंय. फर्स्ट थिंग की तुम्हाला फ्लक्च्युएशन दिसतंय, मार्केट कुठे चाललंय, ऑल द टाइम मनी कंट्रोल उघडा, टीव्ही बघा. टर्मिनल असेल ना, तर एक टर्मिनल तुम्ही समोर असेल 24/7, तर तुम्हाला कळतंय की कुठल्या स्टॉकमध्ये रेड म्हणजे मायनस, ब्ल्यू म्हणजे प्लस. आता हे टर्मिनल ऑपरेट करणं डिफिकल्ट टास्क बिलकुलच नाहीये. जसं आता स्मिता मॅम म्हणलं की त्यांनी डाउनलोड केलं, तो स्मिता मॅम इथे फक्त NSE BSE येईल, इथे इक्विटी आहे, इथे फ्युचर आहे त्याच्या खाली, आणि इथे ऑप्शन आहे सगळ्यांसाठीच. इथे इक्विटी आहे, इवन योगिता मॅमनी पण डाउनलोड केलंय, सगळ्यांनी ज्यांनी डाउनलोड केलंय. इथे इक्विटी आहे, इकडे फ्युचर आहे, इकडे ऑप्शन आहे. हे चॉईसचं टर्मिनल आहे. मी चॉईसची ब्रोकर आहे. बाकी तुम्ही लोक ज्या पण ब्रोकरचं घेणार आहात ते तुम्हाला फुल ट्रेनिंग देतील, कारण आपण त्यांना चार्ज करतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं हेजिटेशन न ठेवता तुम्ही त्यांना कॉल करा आणि त्यांच्याकडनं पूर्ण ट्रेनिंग घ्या. तो इक्विटी म्हणजे ई, फ्युचर्स म्हणजे एफ, आणि ऑप्शन्स म्हणजे ओ. हे 3 सेगमेंट इझिली तुम्हाला इथे मिळतील. म्युच्युअल फंड IPO नाही मिळणार. त्याच्यानंतर कुठलाही स्टॉक, आता इक्विटीमध्ये मला रिलायन्स पाहिजे, तर मी इथे जाणार आणि रिलायन्स मला मिळून जाणार. या ठिकाणी जे पण REL पासून जे पण स्टॉक सुरू होतात ते सगळे मला मिळाले. हा झाला रिलायन्स, इकडे आला 1521. ओके, सो हे झालं तुमचं स्टॉक कसे काढायचे. मग फ्युचरमध्ये गेलात तुम्ही, फ्युचरमध्ये तुम्ही रिलायन्स किंवा आता फ्युचरमध्ये विचारलं जाईल इंडेक्स फ्युचर की स्टॉक फ्युचर. आपण इंडेक्स फ्युचर्स बघितलंय, निफ्टी, बँक निफ्टी, फायनान्स निफ्टी, हे झाले सगळे इंडेक्स फ्युचर्स. आणि बाकी जे पण स्टॉकमध्ये फ्युचर्स अवेलेबल आहेत ते आहे स्टॉक फ्युचर्स. आता मी जर गेले इकडे तर बँक निफ्टी आहे. या ठिकाणी बघा 31 जुलै, 28 ऑगस्ट आणि 25 सप्टेंबर, म्हणजे एव्हरी 3 मंथचं रोटेशन्स आणि रेट्स तुम्हाला इझिली अवेलेबल होतील टर्मिनलवर. टर्मिनलचा फायदा हा आहे की तुम्हाला ऍट अ टाइम सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळून जातील. हेच जर मी इकडे गेले आणि मी फ्युचर्समध्ये गेले, स्टॉक फ्युचर्समध्ये, आणि कुठलाही स्टॉक जर समजा मी आता ACC घेतला, वन ऑफ माय फेवरेट स्टॉक हर्षद मेहतापासनं. सो इथे बघा जुलैचंच फ्युचर अवेलेबल आहे. इथे ऑगस्ट मध्ये ट्रेड झालेला नाहीये, सप्टेंबर मध्ये ट्रेडर्स अजून इंटरेस्टेड नाहीये, त्यामुळे इथे फक्त जुलै दिलंय. त्याच्यानंतर तुमचा सगळ्यांचा फेवरेट ब्रिटानिया. सो ब्रिटानियाचं बघूया 3 महिन्याचं फ्युचर आहे का. सो 3 महिन्याचं फ्युचर आहे, म्हणजे ट्रेडरच्या चॉईसवर 3 महिने आहेत. जे नाही आहेत ते नाही आहेत, जे आहेत ते आहेत. म्हणजे जे आहेत ते तुम्हाला इथे इझिली मिळतील, जे नसतील ते नाही मिळणार. सो दॅट इज सिम्पल कॉल्ड जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, 3 महिन्याचे फ्युचर्स तुम्हाला रेडीली अवेलेबल या ठिकाणी मिळतील. आता त्याच्यानंतर येऊया टर्मिनल्स रीड कसं करायचं. आता ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला PE दिसेल, आपण PE अजून शिकलेलो नाहीये. ऑप्शन्स मध्ये असतो एक पुट, त्याला PE म्हणतात, आणि एक असतो CE, त्याला कॉल म्हणतात. त्याच्यानंतर ज्या ठिकाणी FUT लिहिलेलं असेल तिथे फ्युचर असेल, पण शक्यतो इथे तुम्हाला सगळेच कॅश मध्येच दिसतील. ज्याच्या समोर काहीच नाहीये ते कॅश मध्ये आहेत, ज्याच्या समोर काहीच नाही लिहिलंय बघा इथे फ्युचर लिहिलेलं आहे FUT. JSW स्टील FUT 25 जुलै, म्हणजे हे फ्युचर्स मध्ये माझ्या टर्मिनलवर मी लावलेलं आहे. सो सिम्पल इज दॅट. या ठिकाणी टर्मिनल महत्वाचं याच्यासाठी आहे की तुम्हाला जगा वेगळं. आता समजा स्मिता मॅम आता जस्ट झोपेतनं उठला, आता US ला आहेत, आणि रात्री त्यांनी आता आपल्याला सांगितलं की शीतल 3 वाजल्या तिकडे आणि मी उठली आहे. आता अनुजा मॅम आहे, त्यांचं सगळं काउन्सिलिंग झालं आणि त्या 12 वाजता मार्केटमध्ये आल्या. किंवा सुरेखा मॅम आहे, म्हणजे
इथे मी बघितलं की सगळ्यांना छोटी छोटी मुलं आहेत आणि सगळं आवरून जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये येताय आणि तुम्हाला काहीच माहित नाहीये, आजचा ट्रेंड माहित नाहीये, आजचं मार्केट माहित नाहीये, बस रॅन्डमली मी आली आणि मला डे ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पैसे कमवायचे पण मला आज काहीच माहित नाहीये. तर हे जे मॅजिक फॉर्म्युला मॅजिकली वर्क करतील आणि तुम्हाला पैसे देऊन जातील थोड्याच वेळात. फक्त इथे स्ट्रिक्टली स्टॉप लॉस असेल आणि इथे टाइम बाउंडिंग असेल. प्रत्येक फॉर्म्युला टाइम बाउंडिंग असेल. आणि डे ट्रेडिंग, इंट्राडे ट्रेडिंग, फ्युचर ट्रेडिंग, ऑप्शन ट्रेडिंग पण 9:15 to 3:30 मस्ट, ह्याच्यावर नाही. ओके, क्लिअर. चपाटी याची आवश्यकता नाहीये या फॉर्म्युल्यामध्ये. म्हणजे तुम्ही अगदी मार्केट चालू आमच्या झालं की आपले टेक्निकल फॉर्म्युले फक्त जवळ ठेवा आणि काम करा. टेक्निकल कोर्सला तुम्ही डिनाय करताय असं झालं. मग नाही टेक्निकल मॅडम, बेसिक मध्ये एवढं चांगलं कळलंय ना की मला आता असं वाटायला लागलं की चार्ट्स ची काही आवश्यकता नाही या फॉर्म्युल्यासाठी. मॅम सॉरी सडनली ट्रेड करताना हे फॉर्म्युला युजफुल होतील ना मॅम, हा विदाउट स्टडी? हा हे फॉर्म्युला यूज करून आपण सडनली ट्रेड करू शकतो ना? येस येस, बिलकुल मॅम बिलकुल सडनली ट्रेड करू शकता. म्हणजे या ठिकाणी मी तुम्हाला मागचं सगळं विसरलात तुम्ही आणि फक्त 20-25,000 रुपीज तुम्ही इन्व्हेस्ट केले तर तुम्ही रॅन्डमली स्टडी करू शकता, म्हणजे पैसे कमवू शकता. पण अगेन मी सांगेन तसं करू नका. कारण तुम्हाला न्यूजपेपर दिलाय, तुम्हाला ट्रेंड दिलाय, तुम्हाला सेक्टर्स अनालिसिस करून डे इंट्राडे ट्रेडिंग मध्ये मी घेऊन आली आहे. मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप घेऊन आली, तर सगळ्यांचा यूज केला तर मग इथे तुम्ही रॅन्डमली खूप सारे चांगले पैसे कमवू शकाल. येस मॅडम आज डिफेन्सचे स्टॉक होते सगळे, चांगले होते आज, खूप मॅम चांगले चालले. येस मॅम येस सुरेखा मॅम. मॅम सॉरी ऍक्च्युली ना माझा एक काम करा, आता तुमच्याकडे 2 दिवस आहेत, सॅटर्डे आणि संडे सुट्टी आहे तुम्हाला ऑफिसला. बसा, पहिल्या दिवसापासूनच्या सगळ्या नोट्स काढा, एक एक लाईन अप करा. प्रत्येक नोट्स जेव्हा तुम्ही काढाल तुम्हाला डाऊट्स येतील, अरे हे तर मला आठवतच नाहीये काय आहे, ते ब्रॅकेटमध्ये लिहून काढा. उद्या दिवसभरात जमलं तर करा. उद्या संध्याकाळी आपण सगळा तो क्वेश्चन आन्सर सेशन घेऊया. जसं आपण म्हणलं की बरेच लोक उद्या स्किप करणार आहे, तर एकमेकांचे आन्सर्स क्वेश्चन्स आपण घेऊया आणि ते सॉल्व्ह करूया. मग त्यानंतर एक सेगमेंट, आता समजून चला ऑप्शन्सचं आपलं सेगमेंट बाकी आहे, पण मी तुम्हाला 1-1 लाख रुपये प्रत्येकाला ऑन पेपर दिले आहेत. पहिल्या दिवसापासून म्युच्युअल फंड, IPO, इक्विटी, डे इंट्राडे, फ्युचर्स आपण शिकलोय, ऑप्शन आपण शिकणार आहोत. सो या 1 लाख रुपयाला तुम्ही कसं डिस्ट्रीब्यूट करणार आहे आतापर्यंतच्या झालेल्या सेगमेंटला ते पण ठरवून मला सांगा. हा होमवर्क असेल, ठीक आहे. उद्या शक्य असेल तर आपण सगळे मॅम आवाज आला? राजश्री मॅम काय स्ट्रॅटेजी यूज केली की profit झाला? मॅम नाव when is the class? आज उद्या संध्याकाळी. I can't hear you. One sec. मॅडम चांगलं, एकदम मस्त. हा होती ना. हो, चांगले फॉर्म्युले सांगितले तुम्ही मॅडम. याच्यावर काम केलं तरी व्यवस्थित होईल. म्हणजे चार्ट जे आम्ही एवढे दिवस बघतोय ना, कॅन्डल फसवतात ना अक्षरशः. म्हणजे टेक्निकल नॉलेज नसेल ना तर चार्ट बघूच नाही माणसाने. येस, डन आहे गाईज, एन्जॉय. बघूया, नाहीतर मंडे तर इव्हनिंगला आपण 9ला भेटतोच आहे. मंडे इव्हनिंग 9. Tomorrow morning चं तुम्ही मेसेज टाकणार ना, how the schedule is going to be उद्या? टुमॉरो मॉर्निंग नॉट पॉसिबल. सॉरी, इव्हनिंग.